आज ज्या कंपनीचा फोन करोडो लोक वापरतात ती कंपनी कधी बटाटे, मासे आणि भाज्या विकायची. हो, सॅमसंगची सुरुवात मोबाईलने नाही तर भाजी मंडीतून झाली होती. आज सॅमसंग जगातील सर्वात मोठ्या टेक कंपनीपैकी एक आहे. पण 1938मध्ये जेव्हा तिची सुरुवात झाली तेव्हा ती मासे, फळे आणि भाज्या विकायची. सॅमसंगचे फाउंडर ली बुयुक चुल यांनी साऊथ कोरियामध्ये एक छोटासा ग्रोसरी ट्रेडिंग कंपनी सुरू केली होती. त्यावेळी कोणालाही कल्पना नव्हती की हीच कंपनी पुढे जाऊन जगातील सर्वात स्मार्टफोन्स बनवेल. हळूहळू सॅमसंगने आपला बिझनेस वाढवला सुरुवात केली. सुरुवातीला नूडल्स, मग इन्शुरन्स, मग टेक्स्टाईल. पण खरा गेम चेंजर आला 1969मध्ये जेव्हा सॅमसंगने इलेक्ट्रिक इंडस्ट्रीमध्ये एंट्री घेतली आणि लॉन्च झाला त्याचा पहिला टीव्ही. त्यानंतर रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन आणि मग आला तो प्रोडक्ट ज्याने संपूर्ण जग बदलला, सॅमसंग स्मार्टफोन्स. आज सॅमसंग फक्त फोन बनवत नाही तर तुमचे टीव्ही स्क्रीन, मेमरी चिप्स, बॅटरीज इतकंच नाही तर अनेक आयफोनचे पार्टसुद्धा सॅमसंग बनवते. म्हणजे कदाचित तुमच्या हातात आयफोन असेल पण त्याच्या आत सॅमसंगचा पार्ट बसलेला असेल. सॅमसंगची स्टोरी एक गोष्ट प्रूव्ह करते की छोटासा बिझनेससुद्धा योग्य विजन आणि पेशन असेल तर जगातील सर्वात मोठी कंपनी बनू शकतो. विचार करा, भाजी विकणारी कंपनी आज जगातील टेक किंग बनली आहे. अशा शॉकिंग बिझनेस स्टोरीसाठी आता सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला माहिती होतं का सॅमसंग आधी भाज्या विकायची.